नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMAR कडून 2025 करिता रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते योग्यरित्या समजेल। तर पहा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत अर्थात DMAR अंडर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी केली जात आहे। सरळ सेवा पदभरती स्पर्धा परीक्षा 2025 करिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ असलेले शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यातील गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गट क स्वरूपाची पदे आहेत। तांत्रिक आणि अतांत्रिक या पदांकरिता अधिकृतपणे ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला अर्ज करण्याकरिता पहा मुदत काय देण्यात आलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक आणि वेळ पहा। दिनांक 19/6/2025 म्हणजे आजपासून तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज सादर करता येणार आहे। गुरुवार सायंकाळी 5 वाजून। ठीक आहे। तर पहा, सायंकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला हे अर्ज जो आहे तो या ठिकाणी सादर करता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक हा 19 जून 2025 ते दिनांक 9 जुलै 2025 असणार आहे। ठीक आहे। तर पहा, ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक देखील या ठिकाणी सेम असणार आहे, 9 जुलै 2025। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे संचालनाच्या जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती उपलब्ध करून देण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पहा कोणते पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। ओके, सो पदनाम पहा, ग्रंथपाल यासाठी एकूण 5 पदे भरण्यात येत आहे। वेतन श्रेणी S14 नुसार 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी ग्रंथपाल या पदासाठी असेल। आहार तज्ञ डायटिशियन हे पद आहे। एकूण 18 जागा आहेत। S14 नुसार या ठिकाणी पे स्केल असणार आहे। समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय हे पद आहे। 135 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। नंतर भौतिकोपचार तज्ञ एकूण 17 जागा। प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 जागा। ECG तंत्रज्ञ 84 जागा। किरण तंत्रज्ञ 94 जागा। सहाय्यक ग्रंथपाल 17 जागा। औषध निर्माता 207 जागा। दंत तंत्रज्ञ साठी 9 जागा। तसेच प्रयोगशाळा सहाय्यक 170 जागा। किरण सहाय्यक 35 जागा। ग्रंथपाल सहाय्यकसाठी 13 जागा आणि प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट किंवा कॅटलॉगरच्या 36 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। तसेच वाहन चालक हे देखील पद आहे। वाहन चालकचे 37 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। एकूण या तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे 1058 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। ठीक आहे। तर पहा, या पदांकरिता ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये दुसरे जी काही पद आहे, उच्च श्रेणी लघुलेखक अतांत्रिक संवर्गातील हे पद आहे। मुंबई बाहेरील पद असणार आहे। उच्च श्रेणी लघुलेखक एकूण 12 जागा आणि निम्न श्रेणी लघुलेखक 37 जागा। टोटल 49 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। आणि ब चे आपण दोन्ही पदे पाहिले तर 1107 जागेंकरिता ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात DMAR कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे। टेक्निकल कॅडरकरिता पदभरतीचे नियम आणि शैक्षणिक पात्रता। प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट या पदाकरिता पहा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी एज्युकेशन तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे। किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। तसेच महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 नुसार तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। ठीक आहे।
ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत. ॲज पर जे काही पद या ठिकाणी असणार आहे त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या पदाकरिता या ठिकाणी फिट होत असाल त्या पदांकरिता तुम्हाला या ठिकाणी आवेदन करायचं आहे. ओके, आवेदन करण्यासंदर्भाची डेट तुम्हाला मी सांगितलेला आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थ्यांनो, ही डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी DMR कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती जी आहे ते तुम्हाला PDF जी आहे ते डाउनलोड करून पाहायचं आहे. याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, तेथून तुम्ही ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता एज क्रायटेरिया काय सांगण्यात आलेलं आहे पहा. खुल्या प्रवर्गासाठी मिनिमम एज जो आहे तो 18 वर्षापेक्षा कमी नसून आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे, आणि मागास उमेदवारांकरिता या ठिकाणी पहा 18 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. यामध्ये जे काही कॅटेगरी आहे यामध्ये NTC असेल, NTD, VJA असेल किंवा इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल त्यांना जे काही उन्नत व प्रगत गटामध्ये, नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत जी आहे ते या ठिकाणी लागू राहणार नाही. ठीक आहे, हे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच अंशकालीन पदवीधर उमेदवारांबाबत पहा, कमाल वयोमर्यादा हे 55 इतकी राहणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांसाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे. यामध्ये कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आणि उच्चतम देखील या ठिकाणी वयमर्यादा जी आहे ते 45 वर्ष देण्यात आलेली आहे. ओके, जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून तुम्हाला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता तुमची जी एक्झाम होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. यामध्ये ऑनलाईन बहुपर्यायी जे काही CBT एक्झाम असेल ते या ठिकाणी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे. ओके, बहुपर्यायी स्वरूपाचे घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नामध्ये 2 गुण या ठिकाणी असणार आहे. ओके, सो एक प्रश्न 2 गुणांसाठी या गुणांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. CBT एक्झाम तुमची असेल आणि त्यामध्ये तुम्हाला किमान 45% गुण घेणे हे अनिवार्य असणार आहे. क्वालिफाईंग असणार आहे. 45% तुम्हाला या ठिकाणी घ्यावंच लागणार आहे. जर तुम्हाला 45% पेक्षा कमी मार्क्स पडले तर तुम्हाला त्या मेरिटमध्ये किंवा तुम्ही ही एक्झाम जी आहे ते क्वालिफाय होऊ शकणार नाही. त्यामुळे 45% तुम्हाला या ठिकाणी घेणे हे अनिवार्य असणार आहे. ठीक आहे, आता जी काही भौतिक चाचणी असेल यामध्ये 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची म्हणजेच काय तर 60 प्रश्न तुम्हाला 80 गुणांची व्यावसायिक चाचणी देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ओके, सो परीक्षा पॅटर्न देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न पडतील पहा. मराठी ज्ञानाचे एकूण 15 प्रश्न असतील, इंग्रजीचे एकूण 15 MCQ असतील, नंतर सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, तर्क आणि अभियोग्यता अर्थात लॉजिकल रिझनिंग जे आहे, ओके, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगसाठी 15 प्रश्न असतील आणि उर्वरित जे काही सर्व पदांकरिता परीक्षेचा कालावधी जो आहे तो 1.5 तास असेल, अर्थात 90 मिनिटे असणार आहे. आणि ज्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न MCQ असतील आणि प्रश्नाचा जो पॅटर्न असणार आहे तो 15 प्रश्न इंग्रजी, 15 प्रश्न मराठी आणि लॉजिकल रिझनिंगचे 30 प्रश्न आणि टेक्निकल विषयाशी संबंधित 40 प्रश्न असा या ठिकाणी एकंदरीत तुमचा एक्झामचा पॅटर्न असणार आहे. ठीक आहे, तर पहा ही महत्त्वपूर्ण या ठिकाणी अपडेट आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता या पदभरती रिलेटेड. ओके, सो यासाठी तुम्हाला ऑनलाईन चलन देखील भरावं लागणार आहे. एक्झाम फीस असेल खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फीस या ठिकाणी तुम्हाला पे करावं लागणार आहे, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची DMR कडून जाहिरात बऱ्याच दिवसापासून तुम्ही वेटिंगमध्ये होतात, तर ही महत्त्वपूर्ण जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.